नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कठार काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता। या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली। आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात। 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते। याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती। या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान। कठार काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता। सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा। येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज। संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते। संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत। काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या। दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे, पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कठार काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता। या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली। आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात। 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते। याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती। या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान। कठार काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता। सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा। येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज। संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते। संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत। काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या। दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे, पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कठार काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता। या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली। आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात। 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला
7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. खटाल काळजात घुसलीनंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले खटाल काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. खटाल काळजात घुसलीनंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले खटाल काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. खटाल काळजात घुसलीनंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज,
मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कठार काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. कठार काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडवाच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज. मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कठार काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. कठार काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडवाच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज. मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कठार काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता। या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली। आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात। 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते। याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती। या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान। कठार काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता। सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा। येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज। संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते। संगीत मान अपमानच्या पहिल्या पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत। काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या। दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप बोलदत्त्यात आहे, पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कठार काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता। या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली। आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात। 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते। याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती। या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान। कठार काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता। सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा। येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज। संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते। संगीत मान अपमानच्या पहिल्या पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत। काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या। दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप बोलदत्त्यात आहे, पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कठार काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता। या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली। आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात। 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते। याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती। या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान।
खटाळ काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडवाच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप बोलबत्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले खटाळ काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. खटाळ काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडवाच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप बोलबत्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले खटाळ काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. खटाळ काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडवाच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी
कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कठार काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. कठार काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कठार काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. कठार काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये.
सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कठार काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. कठार काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कठार काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. कठार काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कठार काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. कठार काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे.
गुढीपाडवाच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कठार काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. कठार काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडवाच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कठार काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. कठार काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडवाच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे
तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कठार काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. कठार काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडवाच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कठार काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. कठार काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडवाच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कठार काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली.
आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. खटाल काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडवाच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानच्या पहिल्या पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचा वातावरण पसरलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले खटाल काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. खटाल काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडवाच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानच्या पहिल्या पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचा वातावरण पसरलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले खटाल काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. खटाल काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडवाच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता.
सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कठार काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. कठार काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कठार काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. कठार काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानचा पहिला पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या.
दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यक्तिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कथाल काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. कथाल काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानच्या पहिल्या पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यक्तिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कथाल काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. कथाल काळजात घुसली नंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानच्या पहिल्या पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत. काहींनी पोस्टरचे कौतुक केलेले आहे तर काहींनी सुबोध भावेला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान संगीत मान अपमान या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यक्तिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुबोध भावेचा नवा चित्रपट मान अपमान हा लवकरच येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सुबोध भावेने प्रथमच दिग्दर्शन केलेले कथाल काळजात घुसला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली.
आजही या चित्रपटाचे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 2022 ला 7 वर्ष पूर्ण झाले होते. याच औचित्यात साधून सुबोध भावेने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या नव्या चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान. खटार काळजात घुसलीनंतर सुबोध भावे आणखी एक भव्य दिव्य संगीतमय नजराना संगीत मान अपमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध भावेने संगीत मान अपमान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत लिहिले आहे, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा तुम्हा सर्वांना संगीत मान अपमानच्या संपूर्ण संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. येत्या दिवाळीत सजणार मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार सुरेल संगीताचा आवाज. संगीत मान अपमान 1 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन दिलेले होते. संगीत मान अपमानच्या पहिल्या पोस्टरवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहेत.